महाशिवरात्रीला करा ह्या गोष्टीचे दान। नंबर 1, महाशिवरात्रीच्या दिवशी दुग्धजन्य पदार्थ जसे की चीज, ताक किंवा खीर इत्यादीचे दान केल्याने विशेष लाभ होतो असे शास्त्रात सांगितले आहे। हे देखील महत्त्वाचे आहे कारण भगवान शिवाला दूध खूप आवडते। असे केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते। नंबर 2, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवालयात अन्न, वस्त्र किंवा पैसा दान करा। यासोबतच तुम्ही ह्या वस्तू कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करू शकता। यामुळेही जीवनात सुख समृद्धी येते आणि मन शांत राहते। नंबर 3, ज्योतिषशास्त्र सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि त्यामुळे जीवनात येणाऱ्या समस्याही दूर होतात। तसेच सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात। नंबर 4, महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार चांदीचे शिवलिंग मंदिरात दान करावे असे शास्त्रात सांगितले आहे। हा उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व सिद्धी प्राप्त होतात। नंबर 5, शास्त्रामध्ये अन्नधान्याचे दान देखील खूप महत्त्वाचे मानले गेले आहे। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, डाळी इत्यादी अन्नधान्याचे दान करावे। असे केल्याने घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही आणि जीवनात सुख समृद्धी येते। नंबर 6, महाशिवरात्रीच्या दिवशी तूप लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात। ह्याशिवाय ह्या दिवशी तूप दान केल्याने त्रास टाळता येतो। तसेच जर तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील दूर केली जाऊ शकते। नंबर 7, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला दुधाचा अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते। जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करतो त्याच्या कुंडलीतील अशक्त चंद्र बलवान होतो आणि त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळते। नंबर 8, महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे। काळे तीळ दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषही दूर होतो। ह्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने तुमचे प्रलंबित काम पूर्ण होण्यास सुरुवात होते। नंबर 9, महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान केल्याने तुमच्या जीवनातील आर्थिक संकट दूर होते। घरात धनसंपत्ती वाढते, कर्जापासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराचा आशीर्वादही प्राप्त होतो। भगवान शिवाला करा ह्या गोष्टींनी अभिषेक। नंबर 11, महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगाला मधाने अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते। असे केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि भगवान भोलेनाथांची कृपा अबाधित राहते। नंबर 12, शिवरात्रीच्या दिवशी दही हंडीसह भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने आर्थिक क्षेत्रातही सर्व अडचणी दूर होतात। नंबर 13, उसाच्या रसाने भगवान शिवाला अभिषेक केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। नंबर 14, भगवान शिवाला अभिषेक करताना ओम पार्वती पतेहि नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। असे केल्याने जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।